नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सद्गुरुनाथ दादा यांच्या अवतार कार्याविषयी आपण या अगोदरच्या भागामध्ये माहिती करून घ्यायला सुरुवात केली आहे. त्याच्यातील थोडा पुढला भाग आपण समजून घेऊया. बुद्धी, मन, विचार ही माध्यमं नक्की काय आहेत आणि ती कशा स्वरूपात कार्य करतात याबद्दल थोडी आपण माहिती करून घेऊया. आता आपण मन म्हणतो. आता मन म्हणजे काय? मनात आलं की आपण कुठलीही गोष्ट करून मोकळी होतो. आता एक उदाहरण म्हणून एका माणसाच्या मनात आलं आपण अंघोळीला जाऊया. तो काय करतो? उठतो आणि जातो अंघोळीला. पण समजा त्याच्या मनात नसेल पण त्याला अंघोळीला घेऊन जायचं असेल तर काय होईल? त्याला उचलून न्यायला 2 माणसं लागतील. पण मनात आलं तर हा स्वतः उठू शकतो. त्याचं जे काय स्वतःचं वजन आहे 50, 60, 70, 80 किलो म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध तो स्वतःला उचलून घेऊन म्हणजे मनात आलं तर म्हणजे इथं काय लक्षात येतं? मनाचं सामर्थ्य. आपण हिमालय पर्वत बघतो. तो बघितल्या क्षणी आपण मनाच्या ठिकाणी अणुमात्र करून तो ठेवू शकतो. अशा असंख्य गोष्टी आपण बघतो आणि मनामध्ये अणुमात्र अंशमात्र करून ठेवू शकतो. मनाचं सामर्थ्य किती आहे? विश्वाला सामावून घेण्याएवढं मनाचं सामर्थ्य आहे. त्रिभुवनाला सामावून घेईल एवढं आहे. पण ज्या वेळेला मन ही अवस्था त्याच्या गुणधर्माने काम करेल, कार्य करू लागेल तेव्हा म्हणजे मनाचा गुणधर्म काय आहे? तर व्याप्ती वाढवणं हा मनाचा गुणधर्म आहे असं म्हटलं आहे. मग व्याप्ती का वाढत नाही? मग आपण काय म्हणतो की मन हे विषयाधीन होतं. मग सद्गुरूंनी खूप छान एक त्याला उत्तर दिलं आहे की आपण म्हणतो विषयाधीन होतं. मनाचं सामर्थ्य किती आहे आणि विषयाचं सामर्थ्य किती आहे? हे विषय आले कुठून? आपण जन्मजन्मांतरातून मागील अनेक जन्मातून आपण त्या विषयाला जन्म दिला आणि ते विषय आपण बरोबर घेऊन आलो आहे. तर ते विषय मन ह्या अवस्थेच्या अवतीभोवती सुप्तावस्थेत म्हणजे चैतन्यरहित अशा अवस्थेमध्ये असतात. पण आपण ते त्या मन माध्यमामध्ये धारण करून घेतो. ते विषय मनामध्ये आले की ते चैतन्य रूप होतात. आणि मनाचा अजून एक गुणधर्म सांगितला आहे की जमीन, शेतात आपण काय पेरू ते द्विगुणित करून द्यायचा हा तिथल्या मातीचा गुणधर्म आहे. आपण आपल्या शेताला वेगळ्या ठिकाणी नेत नाही. आपण आपल्या शेतामध्ये वेगवेगळी पिकं काढत असतो आणि पेरलं की ते द्विगुणित करून देणं हा त्या शेताचा गुणधर्म आहे. तसंच मनाचा गुणधर्म त्याच्यात जे धारण होईल ते द्विगुणित करून देणं म्हणजे डबल करून देणं हा आहे. म्हणून आपल्या मनामध्ये एखादा विषय आला की तो दिवसभर म्हणजे सकाळी एखादी जर का घटना घडली तर ती आपल्या दिवसभर चिंतन मननात असते. सकाळी असं झालं किंवा एखादा कोणीतरी आपल्याला काहीतरी म्हणालं तर त्याचा आपण राग मनामध्ये हा पूर्ण दिवसभर असतो. कारण आपण त्यात तो पेरलेला आहे. मग मन हे प्रामाणिकपणे कार्य करत असतं की तू जे पेरशील ते द्विगुणित करून देणं, ते रिपिटेशन करून देणं. त्याप्रमाणे मन हे सगळं डबल करून द्यायला लागतं आपल्याला. त्यामुळे होतं काय? ज्या गुणधर्म परत्वे मनाने कार्य करायला पाहिजे, व्याप्ती वाढवणं हे कार्यच या मनमाध्यमातून होऊ शकत नाही. वास्तविक जन्माला आल्यापासून मन ही अवस्था आपल्यामध्ये आहे ना. मग सद्गुरूंनी सांगितलं आहे मग ती कार्य का करू शकत नाही आहे? कारण हे सगळे नको असलेले विषय आपण ते बरोबर घेऊन आलो आहे, ते त्याच्यात पेरतोय, ते द्विगुणित होतं आहे. तसंच विचार. दादा म्हणाले तुम्ही विचाराचा कधी विचार केलात का? क्षणभर आपण एकदम गप्प बसतो. विचाराचा विचार म्हणजे आपण विचार म्हणून जे काही करतोय ते आपल्याला जे माहिती आहे त्याच गोष्टीचा फक्त विचार करतोय. जे बघितलं आहे आत्तापर्यंत जन्माला आल्यापासून गतजन्मातून आणलेले विषय हे आपल्या रक्तातून बुद्धीकडे जात आहेत. मग आपण विचार करतो आणि कर्म करत असतो. म्हणजे थोडक्यात काय? ज्या विषयाला आपण जन्म दिला आहे तेच विषय आपण विचारात घेतोय. ज्या जगाकडे आपण बघून जगतोय त्या जगातील विषयच आपण विचारात घेतोय. दादा म्हणाले
त्या विचाराने स्वतःचे विचार व्यक्त केलेत का? विचार हे माध्यम स्वतःचा काहीतरी विचार व्यक्त करायचा प्रयत्न करतोय, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. म्हणजे थोडक्यात काय, मन, विचार आणि बुद्धी ही सगळी माध्यमं सगळ्या नको असलेल्या गोष्टी करताच त्याचा वापर होतोय. विचार हे माध्यम म्हणतंय, तू जन्माला का आलायस ह्याचा कधी विचार केलास का? नाही केला विचार. हे सगळं काय चाललेलं आहे? जन्म मृत्यू हे सगळं काय आहे? आपण इथं जन्माला आलोय, इथं साध्य काय करायचं आहे ह्याचा कधी विचार केला का? नाही केला. विचार कशाचा केला? आणखीन ऐहिक प्राप्ती कुठल्या मार्गाने करायची? विचार माध्यमाचा वापर फक्त मानव निर्मित विषयासाठीच होतोय. ईश्वर निर्मित विषयाचा विचारच आपण कधी करत नाही आहोत. हे खूप मोठं दुर्दैव आहे. आता बुद्धीत आपण काय धारण करून घेतो? बुद्धीमध्ये आपण फक्त तर्कवितर्क करतो. साधना करायची, साधनेनं खरंच काही मिळेल का? नीट करा म्हणतात, पण लक्ष लागत नाही आहे. खरंच साधनेत विकास असेल का? इतके दिवस साधना करतोय, काही बदल अनुभवास येत नाही आहे. खरंच साधनेत सामर्थ्य आहे का उगीच सांगतायत? मग आणखीन कुठं काहीतरी मिळेल का? आणि कोणीतरी काहीतरी सांगतंय, तिकडं गेलं तर ते कुठेतरी साधना सांगतायत, ती करून बघूया का? बुद्धी ही अविकसित आहे, त्यामुळे ती तर्कवितर्क करते. का, कशाला, केव्हा? मग दादानी एक उदाहरण सांगितलं की वंदनीय दादा आणि दीपक दादा, एका सेवकाने दादांना घरी बोलवलं आणि म्हणाले, माझे 72 प्रश्न आहेत, त्याची समाधानकारक मला उत्तरं हवी आहेत, तर तुम्ही माझ्या घरी या. दादांना सगळं माहिती होतं. ते म्हणाले, ठीक आहे, येतो. मग आतल्या खोलीत दादांना ते घेऊन गेले. त्याने मोठीच्या मोठी यादी दिली. हे असं का, ते तसं का, हे तसं का, हे तसं का, कशावरून, हे असे सगळे 72 प्रश्न. दादाने एकच उत्तर दिलं. म्हणाले, शाळेमध्ये नानाविध प्रश्न विचारणारा विद्यार्थी हा हुशार म्हणून गणला जातो, परंतु परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये कारण त्याच्या श्रद्धेचे 72 तुकडे झालेले असतात. कारण बुद्धीचा विकास नसल्यामुळे शंका, हेच कशावरून, मग ब्रह्म आहे तर ती दिसत का नाही? म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये बुद्धी काय करते, त्याचा विकास नसल्यामुळे तर्कवितर्क हे सगळे निर्माण करायला लागते आणि आपण कन्फ्यूज होऊन जातो. मग ह्याच्या इथं असं म्हटलंय, मग इथं असं म्हटलंय, मग हे असं म्हणतात, मग ते तसं सांगतात, मग कशावरून? मग हे जे काय कची बाराखडी आहे ना, म्हणून सद्गुरूंनी सांगितले की जी आपण गुरुमार्गे आल्यानंतर कची बाराखडी ही सद्गुरूंना समर्पित करायची. का, काय प्रश्न विचारायचा नाही, साधना करायची. कारण अविकसित अवस्था हीच मुळामध्ये घातक असते. कारण जोपर्यंत स्थूल देहाने आपण एखादी क्रिया करायला लागतो, त्यावेळेला स्थूल बुद्धी, स्थूल विचार, स्थूल मन हे सगळे अविकसित असतात. ते गतजन्माच्या विषयाच्या प्रभावाखाली असतात आणि त्याच विषयाची धारणा करून घ्यायची, त्याच्यात गुंतागुंत करून घ्यायची आणि नक्की साध्य काय करायचं आहे त्यांना माहीतच नाही आहे. कारण ते त्याच्या गुणधर्माने कार्यरत नसतात. मग प्रत्येकाला एक सूक्ष्म स्वरूप आहे ना, मग ते सूक्ष्म स्वरूप हे ईश्वरी असतं. मनाचं सूक्ष्म स्वरूप काय? त्याची व्याप्ती वाढवणं. थोडक्यात काय, विचार, मन आणि बुद्धी ही जोपर्यंत स्थूल देह, स्थूल मनानं कार्य करतायत, तोपर्यंत विकसित अवस्था प्राप्त होणार नाही. ती सूक्ष्म व्हायला पाहिजेत, म्हणून साधना आहे. मग ज्या वेळेला आपण साधना करायला लागतो, त्यावेळेला आपण विचार हे माध्यम परमेश्वराने कशाला दिलंय त्याच्याबद्दल विचार करू लागतो. मन हे व्याप्ती वाढवू लागतं. असे विचार करायला लागेल की सगळ्या जगाचं कल्याण कधी होईल, आणि त्या पद्धतीनं बुद्धीमध्ये विचाराची धारणा होईल, बुद्धीचा विकास होईल. ही सगळी त्याची सूक्ष्म स्वरूपं ज्या वेळेला आपल्या देहाच्या ठिकाणी निर्माण होतील, त्यावेळेला विश्वव्यापी कार्य होण्यास कुठलाच अडथळा नाही आहे. आपण साधनेला सुरुवात कशी करतो? पहिल्यांदा आपण साधना करूया म्हणून विचार करतो.
कारण सद्गुरूंनी सांगितलं आहे रोज सकाळी साधना करत जा म्हणून. मग आपण साधनेला बसतो आणि जे विचार घेऊन आपण साधनेला बसतो ते विचार साधनेला बसल्या क्षणी आपण दुसऱ्या विषय त्या विचार माध्यमामध्ये घेतो आणि त्याच्यापासून विभक्त होतो आणि आपण देहाला साधना करायला बसवतो. या देहामध्ये जो विचार म्हणून प्रधान आहे तो वेगळ्याच विषयाचा विचार करायला लागला असतो. त्यावेळेला देह म्हणतो मला साधनेला का बसवलंयस? प्रगती कुणाची करायची आहे? विचाराची. देहाला प्रगती आहे का? नाही. देहाला अवस्था आहेत, बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य. आपण देहाला साधनेला बसवतो आणि विचार त्याच्यातून दूर घेऊन जातो दुसऱ्या विचाराकरता, दुसऱ्या विषयाकरता. त्याच्याबरोबर मनही जातं. बुद्धीमध्ये दुसरे विचार, दुसरे विषय, त्याचे तर्कवितर्क हे चालू होतात आणि आपण देहाला साधना करायला बसवतो. देह म्हणतोय मला कशाला साधना करायला बसवलंयस? जसजसं वय वाढत जाईल तसतसं मी म्हातारा होत जाणार आहे. देहाच्या ठिकाणी प्रधान विचार, बुद्धी आणि मन ह्या अवस्था आहेत. प्रगती त्याची करायची आहे. साधना करताना आपण दुसरीकडेच. म्हणून आपण विषय समजून घेऊन जर का साधनेला बसलो, साधना करताना मी कोणाचाही नाही आहे, बस साधना करायची आहे, की जेणेकरून ती साधना शक्ती ही आपल्यामध्ये धारण होईल आणि मग आपण स्थूलातून सूक्ष्मात जायचं, सूक्ष्मातून कारण, मग विकसित अवस्था. मग जोपर्यंत हे स्थूल मन, स्थूल बुद्धी, स्थूल विचार हे जे सगळे आहेत ना, हे सगळे सूक्ष्म अवस्थेला जायला पाहिजेत. मग त्याकरता प्रयत्न आपल्यालाच करायला पाहिजेत. आपल्याला हे निश्चित माहिती आहे की आपण सगळे नानाविध विषयामध्ये स्वतःला अडकावून घेतलेलं आहे. मग त्या विषयातून आपण विभक्त होणं हे आपल्यालाच करायचं आहे. आपण जीवनामध्ये जेवढ्या असंख्य आणखी नवीन नवीन विषयाला जोडून घेऊ तेवढं ते विषय विचारात येणार आहेत, तेच बुद्धीत धारण होणार आहेत. त्याच्यामुळेच मन ह्या सगळ्या गोष्टी तिथं एंगेज होणार आहेत. म्हणजे बुद्धी, विचार आणि मन हे कुठं एंगेज करायचे आहेत हे आपण ठरवायचं आहे. आता आपण विषय समजून घेतोय, किती महत्त्वाचा आहे माहिती आहे. स्थूल देह प्रधान का सूक्ष्म देह प्रधान हे आपल्याला कळलेलं आहे. आत्मस्वरूपी म्हणूनच मी आहे. स्थूल देह हा आत्म्याने कर्ममुक्त होण्याकरता आणलेला आहे हे आपल्याला आता कळलेलं आहे. मग आता कशाला प्राधान्य द्यायचं, कुठल्या विषयाला प्राधान्य द्यायचं हे आपल्यावर आहे. सद्गुरू म्हणालेत मी साधना सिद्ध करून दिलेली आहे. साधनेत सर्व काही साध्य आहे. पण आता साधना करून अवस्था प्राप्त करून घ्यायचं तुझ्या हातात आहे. मग आता कुठल्या विषयात जायचं हे तू ठरव. आपण पुन्हा प्रपंचाच्या सगळ्या नको असलेल्या विषयात स्वतःला अडकवून घेतलं तर बुद्धी, मन, विचार ही सगळी माध्यमं त्या सगळ्या विषयामध्ये अडकवून जाणार आहेत आणि त्याच्यातून निष्पन्न काहीच होणार नाही आहे. पण सद्गुरूंनी सांगितलेलं ते जे काही ज्ञान देत आहेत ते जर का आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि ह्या जीवनाची सार्थकता, जन्माची सार्थकता जर का करून मिळाली तर त्याच्यासारखं सुंदर काय असू शकेल. म्हणजे जन्म वाया जाणार नाही. ह्याच जीवनात सर्व काही साध्य करून घ्यायचं आहे. आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? शेवटी म्हटलेलं आहे ना, प्रयत्नांती परमेश्वर. म्हणून आपण ह्यापुढं आपल्या जीवन परिसरातील नको असलेले जे काही विषय आहेत ते कमी होऊन सद्गुरूंनी सांगितलेला विषय हा धारण होऊन आपण साधनेतून सर्व काही अवस्था प्राप्त करूया अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. नमस्कार.